महत्वाची बातमी। आमदार निवासामध्ये निकृष्ट जेवण दिल्यामुळे संजय गायकवाड यांचा राडा। आकाशवाणी आमदार निवासामधील कर्मचाऱ्याला गायकवाड यांनी फटकावलं। संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला फटकावलं। त्यानंतर हा मुद्दा विधान परिषदेतही गाजला। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे। मारहाणीचं कारण होतं निकृष्ट दर्जाचं आणि खराब झालेलं जेवण। रात्री 9:30च्या सुमारास संजय गायकवाडांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमधून भात, डाळ आणि चपाती मागवली, पण जेवताना डाळीचा वास आल्यानं आमदार महोदय चांगलेच भडकले। आहे त्या स्थितीत म्हणजेच टॉवेल आणि बनियानवर संजय गायकवाड थेट कॅन्टीनमध्ये पोहोचले। गुलाबी रंगाचा टॉवेल, पांढऱ्या रंगाचं बनियान, बनियानला अडकवलेला चष्मा आणि हातामध्ये डाळीची पिशवी घेऊन आमदार थेट कॅन्टीनमध्ये आले। त्यांनी काउंटरवरच्या कर्मचाऱ्याला डाळीची पिशवी दाखवत वास घ्यायला लावला। डाळ खराब असल्याचं कर्मचाऱ्यानं मान्य केलं। त्यानंतर डाळ कुणी दिली असा जाब विचारत गायकवाड यांनी डाळ देणाऱ्याला मारायला सुरुवात केली। गायकवाडांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला 6 चापटा आणि 4 ठोसे लगावले। गायकवाडांचा एक ठोसा कर्मचाऱ्याच्या छातीवर बसला। या ठोशात तो कर्मचारी खाली कोसळला। गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनीही कॅन्टीन कर्मचाऱ्याला चापटवत कॉलर पकडली। त्यानंतर बाकीच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत त्या कर्मचाऱ्याची सुटका केली। यानंतर गायकवाडांनी कॅन्टीनमध्ये जेवत असलेल्या सर्वांनाच बिल देऊ नका असं सांगितलं। गायकवाडांनी कार्यकर्त्याला एफडीआयच्या अधिकाऱ्यांना फोन लावायला सांगितला। संतोष, हे जरा पॅक कर आणि पुढे बोलव। या राड्यानंतर पोलिसही आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये पोहोचले। एफडीआयच्या कर्मचाऱ्यांनी देखील कॅन्टीनमध्ये येत तपासणी केली आणि 10-10 दिवसाचं जेवण शिळं खाऊ घालतो होय। चिकन 10 दिवसाचं, मटन 10 दिवसाचं, साधं। आता हे डाळ नाही म्हटलं, मला जे वरण दिलं हे कमीत कमी 4-5 दिवसाच्या आधीच आहे। तुम्ही त्याचा स्मेल घेऊ शकत नाही, इतकं घाणेरडं जेवण आहे। मग अशा वेळेला या लोकांची काय पूजा करायची का? मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नहीं। कुछ चीज खराब है, कुछ खाने का चीज कुछ खराब करके हमारे सब लोग खा रहे। बाद सब लोग बोलते हैं खाना मत खाओ मत खाओ। अब वो बोल रहे जो भी खाना पैसा नहीं देने का, ऐसा बोल रहे। हमारे ये कितने लोगों को मारा उन्होंने? एक आदमी को मारा, वही। संजय गायकवाडांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनमधल्या निकृष्ट जेवणाची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे। गायकवाडांच्या मारहाणीचा मुद्दा आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। यावर गायकवाडांनी केलेली मारहाण चुकीची असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय की आपला या सरकारच्या आमदारांवरती वचक आहे की नाही? हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय? कर्मचाऱ्यांना मारतात। अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना। परब साहेबांचं जरी मत असलं
की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे. आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी. मुख्यमंत्री जी को बदनाम करने का कुछ तो साजिश चल रही है, तो मुख्यमंत्री उन्होंने उनकी एंटेना जो है वो ऑन रखनी चाहिए. आणि मला असं वाटतं की असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्याचे आदेश दिलेत. करतात की नाही ते थोड्या दिवसात कळेल. नाहीतर मग मी म्हणेन की मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठबळ आहे की काय. जानबूझकर ये सारी चीजें चल रही है. एक बड़ी साजिश है. इसके पीछे एक षड्यंत्र मुझे नजर आ रहा है, क्योंकि एसएनसी का तो दावा था कि वो चीफ मिनिस्टर बने, नहीं बनाया गया, तो उनको तो बेरहमी से वो इंतजार कर रहे. रागाच्या भरामध्ये ते कृत्य केलं. परंतु आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे. त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे, कायदेशीर कार्यवाही आहे ती आपल्याला करायची आपल्याकडे अधिकार आहे. त्यामुळे असं कोणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे. आमदार गायकवाडांनी केलेल्या मारहाणीचा विरोधकांनी कडक शब्दात निषेध नोंदवला. जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे? तुमचं सरकारच आहे ना. फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेले आहेत, ठेकेदारांना जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना 50 कोटी मिळाले नाहीयेत. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीनमध्ये सुरू. या राज्यातले जे दुर्बल आहेत, जे गरीब आहेत, जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही, तुम्ही त्यांनाच मारताय. अशा पद्धतीने जर का निकृष्ट अन्न दिलं जात असेल कोणालाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. परंतु त्याचबरोबर मी हे म्हणेन की आमदार साहेब, तुम्हाला माहित आहे की त्यांचा स्वभाव तडक फडक आहे आणि त्यांच्या रागावर कदाचित त्यांचं नियंत्रण राहिलं नाही. परंतु खरा दोषी कोण आहे त्याला चोप दिला पाहिजे. आता संजयजींचा एक नवीन कलात्मक गुण पण देखील आपल्याला लक्षात आलेला आहे. त्यांना राज्य सरकारने बॉक्सिंगचा ब्रँड एम्बॅसेडर बनवून नवीन ड्रेस कोड सकट रिंगमध्ये पाठवावं. नक्कीच आपल्याला पारितोषिक मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट जरी देखील त्यांची मी म्हटल्याप्रमाणे असतं ते हाऊस चालू होतं, हाऊसमध्ये बोलू शकले असते. निकृष्ट जेवण तिथे मिळतो, अनेकांच्या तक्रारी आहे. मग यांना अध्यक्ष कशासाठी केलंय संजयला? तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष. ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग आहे, सत्तेची मस्ती आहे. माझं म्हणणं आहे, अन्न कसंही कोणी दिलं असेल तर कंप्लेंट बुक आहे ना. प्रॉब्लेम काय झालाय महाराष्ट्रात, पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना. मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे. हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीने चालणार नाही, हा संविधानाने चालतो. आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा सामान्य माणूस ठेवणार हो? बघा, एक सरकारच्या आमदारांना अशी मस्ती आलेली आहे, त्याचा माज आलेला आहे, त्याचा असर आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि सत्ता ही आम्हाला बैमानीने मिळाली आहे, लोकांमुळे नाही, हे याच्यातून सिद्ध होते आहे, ज्या वारंवार आम्ही बोलतोय. संजय गायकवाडांनी कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर सोशल मीडियातूनही जोरदार टीका होते. जेवण निकृष्ट दिलं तर आमदार मारहाण करतात, मग रस्ते पाणी निकृष्ट दिलं म्हणून सामान्य जनतेने काय करावे? खतं बियाणं निकृष्ट दिले म्हणून शेतकऱ्यांनी काय करावे? आणि आपल्या मुलांना निकृष्ट दर्जाचं शिक्षण दिलं जातंय हे बघून पालकांनी काय करावे? असे ट्विट सोशल मीडियात व्हायरल होऊ लागले. आमदार गायकवाडांच्या मारहाणीनंतर सोशल मीडियात डोंबिवलीतल्या पलावा पुलाचा मुद्दाही उपस्थित होतोय. 4 जुलैला उद्घाटन झालेल्या पुलावर 5 जुलैला मोठमोठे खड्डे पडले. याबद्दल जनतेनं कोणाला जाब विचारायचा? आणि आताची महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे ऑगस्ट महिन्यामध्ये कोकणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांचा हा कोकण दौरा असेल. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनामध्ये कोकणातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. कोकणसाठी उद्धव ठाकरे यांची आता शिवबंधन परिक्रमा. उद्धव ठाकरे ऑगस्ट महिन्यामध्ये कोकणच्या दौऱ्यावर जातील. पक्षामधल्या कुणीही माध्यमांशी संवाद साधू नये असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. प्रवक्त्यांनी सुद्धा मला विचारल्याशिवाय माध्यमांशी संवाद साधू नये असे आदेश राज ठाकरे यांनी दिलेत.
2 दिवसात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना हा दुसऱ्यांदा आदेश आहे. माध्यमांशी बोलू नका, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश. राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय? मराठी माणसासाठी एकत्र आलो उद्धव ठाकरे. शनिवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित मेळावा झाला. त्यानंतर काहीच दिवसात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना माध्यमांशी न बोलण्याचे आदेश दिले. एक स्पष्ट आदेश: पक्षातील कुणीही वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओज सोशल मीडियावर टाकायचे नाहीत. माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही. सोशल मीडियावरही व्यक्त व्हायचं नाही, असे आदेशच राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे याच्या चर्चा सुरू झाल्यात. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र राज ठाकरेंसोबत एकत्र आल्याचं पुन्हा एकदा जाहीरपणे सांगितलंय. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशावर उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं तेही पहा. राज ठाकरे यांनी ट्विट केले आणि सांगितले की माझ्या परवानगीशिवाय युतीबद्दल कुणीही बोलता कामा नये. संभ्रमाचं वातावरण झालं मेळाव्यानंतर. या पद्धतीने राज ठाकरे यांनी चांगलं ना, त्याच्यात काय ते बोलतील ना त्याच्याबद्दल. एकत्रित मेळाव्यातही भरभरून बोलत उद्धव ठाकरे यांनी पत्ते उघड केले होते. पण राज ठाकरे यांनी मात्र अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. झालं ना, आता गेल्या शनिवारी तुमच्या सगळ्यांच्या जे मनामध्ये होते, आम्ही दोघं भाऊ आलो ना एकत्र. आमच्या डोळ्यात देखत जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई तोडली जात असेल, चिरडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल, तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं. जो महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उघडून टाकण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात धीर सोडू नका. मराठीच्या मुद्द्यावरून निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंवर जाहीरपणे टीका केली. याला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं, पण मनसेच्या एकाही नेत्यानं यावर प्रतिक्रिया दिली नाही. ठाकरेंच्या एकत्रित मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंवर टीका करू नका असं सांगितलं आणि आता राज ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांना माध्यमांशीच बोलू नका असं सांगितलंय. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे? राज ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलू नका असं कोणत्या कारणासाठी सांगितलंय याचीच चर्चा सुरू झाली आहे. गिरणी कामगारांवर अन्याय होणार नाही असं उदय सामंतांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय सरकार घेईल असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. सभागृहातून बाहेर गेल्यानंतर तातडीनं उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा करू आणि गिरणी कामगारांवर अन्याय होणार नाही हीच महायुतीच्या सरकारची भूमिका आहे, मुख्यमंत्र्यांची. हा ठीक आहे ना, मुंबईमध्येच मी देखील म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो. त्याच्यामुळे गिरणी कामगारांच्या काय हाल आहेत, अपेक्षा आहेत मला माहिती आहेत. त्याच्यामुळे उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि याच्यावर तातडीनं त्यांच्या मनातला निर्णय महायुतीचं सरकार घेईल, एवढंच फक्त या सभागृहामध्ये मी सांगतो. तर महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या भाजपच्या दुबेनं फोन उचलणं बंद केलं आहे. संभाजीनगरमधून रमेश पाटील यांनी कॉल केल्याची क्लिप व्हायरल झाली. फोन पर बात नहीं करते तुम क्या पटक पटक के मारोगे असं पाटील यांनी दुबेला म्हटलंय. महाराष्ट्राला आम्ही पोचतो असं म्हणणारा भाजप खासदार दुबे आता फोन उचलत नाही असं पाटील यांनी म्हटलंय. हॅलो दुबे जी नमस्ते. हॅलो दुबे साहेब नमस्कार. हॅलो 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 हाँ. अरे दुबे जी आप तो बात भी नहीं कर रहे, क्या पटक पटक के मारेंगे लोगों को? हेलो मैं बोला दुबे जी आप लोग बोलते हैं लोगों को पटक के मारेंगे. हाँ अरे आप बात नहीं कर रहे ना, मारेंगे क्या? यही पड़ रही है आपकी फोन पे बात करने को. कौन बोल रहा है? ये दुबे जी का नंबर नहीं है ना. मैं रमेश पाटिल बात कर, और आपका आवाज पहचान रहा हूँ मैं आपको. आप आवाज क्या पहचानते हो? तर्री बातें करते तुम, मारेंगे आके, ऐसा मारेंगे. तर महाराष्ट्राची परिस्थिती इतकी खराब झाली आहे का असं जयंत पाटलांनी आज विधानसभेत म्हटलंय. दुबेंच्या विधानाशी भाजप सहमत आहे का याचं उत्तर सरकारने द्यावं असं जयंत पाटलांनी म्हटलं. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांनी आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राला आम्ही पोचतो असं वक्तव्य भाजप खासदार दुबेंनी केलं होतं, त्यावर खुलासा करावा सरकारने असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती इतकी खराब झाली आहे का की आपल्यावर भीक मागण्याची वेळ आलेली आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सगळ्यात जास्त टॅक्स केंद्राला देतो
आणि असं असताना आमच्या पैशावर मराठी माणूस जगतो हे विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार कसे करू शकतात आणि महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष त्यांच्या विधानाशी सहमत आहे का याचा खुलासा अध्यक्ष महोदय करण्याची गरज आहे. तर सत्ताधारी आमदारांचा बरळण्याचा सिलसिला अद्यापही कायम आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांचं थेट नाव न घेता त्यांच्या कुटुंबियांवर अतिशय गलिच्छ भाषेमध्ये टीका केली. सत्तेमधील प्रमुख नेते आम्ही आमच्या नेत्यांना समज देऊ असं तोंडी म्हणत असले तरी त्यांचेच आमदार राज्यातल्या प्रमुखांना सुद्धा जुमानत नाहीत हे पुन्हा एकदा समोर आले. तर पडळकर यांनी केलेल्या टीकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर दिलंय. संकष्टीचा दिवस असतो तेव्हाही उपवास धरायची, तेव्हाही घरामध्ये मटण आणायचे, एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे. म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं पाहतायत. ते घर पण तसंच आहे. ते घर एका दिवशी दगडू सेट गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे. त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे. की भाजपने अशी पाळीव माणसं पैशानी पदानी या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्या गोठ्यात आपल्या प्रवेशद्वारात बांधून ठेवली होती, जी कायम विरोधी पक्षाच्या नेत्यांवर या ठिकाणी भुंकत आलं. त्याच्यापैकीच गोपीचंद पडळकर की पवार साहेबांच्या तुमच्यामध्ये निश्चित फरक आहे. कारण की तुम्ही एखाद्या मंगळसूत्र प्रकरणामध्ये, मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणामध्ये हातामध्ये बेड्या घालून तुम्हाला पोलिसांनी अटक केलेली होती. तेवढी लायकी किंवा पात्रता कुठल्याही राजकारण्याने किंवा अलीकडच्या काळातल्या कुठल्या आमदारांनी गाजवलेली नाही. त्याच्यामुळं आपलं एकूणच मागचा इतिहास लक्षात घेऊन इथून पुढे तुम्ही टीका करताना तारतम्य बाळगा.